योजना ज्या आहेत, वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण 3000 रुपये येणार. त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा. तानाजीराव, ज्ञानराज, आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा. शेवटी मी काही घरांमध्ये गेलो, मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना, सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही देखील दररोज 15 ते 20 घरं जा, तिथल्या बहिणींना, भावंडांना, तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही. मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना मदत करा, कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे. माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे. आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह, जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो, खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली, याचा आनंद मला आहे. खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज आपण इथे पाहतोय. आज मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे, या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत, त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील, परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डा साहेब आलेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, देवेंद्रजी तिकडे आहेत, अजितदादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत. खरं म्हणजे एक टीम आहे आमची. ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय. या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा. खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो, राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे, याचा मला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय. आणि लाखो बहिणींचं प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान, एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय. तानाजीराव येत असताना, आम्ही ज्ञानराज होता, तानाजीराव होते, पाहिलं येताना अगदी रॅम्प करून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली, राखी बांधायचा उत्साह पाहिला, त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला, आणि खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं. कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणी ज्या आहेत, काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे, खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे, आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा. काळजी करू नका. माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत. त्या सर्वांना ही योजना, या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील. काळजी करू नका. काही लोक म्हणाले, खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे. आणि मग मी किती काम केलं, 24 तासातले 18 तास, 20 तास, 22 तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ पण आहे, आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते. काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो. हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा. बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामध्ये कुणी माईकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ही योजना फसवी आहे म्हणाले, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना चुनावी जुमला आहे, खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते. आणि कोणी कोर्टामध्ये गेलं,
कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं. म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका. आणि ज्यांनी खोडा घातलाय, माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा. कारण तुम्हाला 1,500 रुपये आम्ही दिले, याची पोटदुखी का? कारण ते म्हणाले 1,500 काय मिळते, तुम्ही काय विकत घेताय का, तुम्ही काय भीक देताय का, काय काय बोलले. काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती. अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही. ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे, या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे. कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय. मला ते दिवस आठवतात. माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची, कसे मनावर म्हणजे मन मारायची, हे मी पाहिलेलं आहे. आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल. आणि तो आम्ही घेतला. आज 1,500 रुपये महिन्याला मिळतील. तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण चालू आहे. आणि म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला. तुम्ही जरा आठवा 2 वर्षापूर्वीचा काळ. या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष सगळं ठप्प होतं, बंद होतं. सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज, प्रकल्प, योजना सगळं बंद होतं. मला या ठिकाणी सांगावं लागेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली, अनेक प्रकल्प सुरू केले. हे सगळे प्रकल्प बंद पाडले, त्यांची चौकशी लावली. अरे, शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता, कुठं फेडाल हे पाप. आणि जेव्हा सरकार आलं, आम्ही ठरवलं 2.5 वर्ष बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी खाला. शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. सरकार असताना जेलात जावं लागलं. मग तानाजीराव इथं आहेत, दुसरा ज्ञानराज आहे, आमदार दोघं होते. आणि त्यांनी मला सांगितलं, आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आणि मग आम्ही उठाव केला, संघर्ष केला. आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारं सरकार उलटवून टाकलं, पाडून टाकलं. नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं. आणि तेव्हापासून पाहिलं 2 वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली.